नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. हॅपी संडे. सो आज संडे आहे आणि तुमचा 1 तास मी घेते. हा 1 तास तुमचा मी घेते याचा अर्थ की तुम्ही तो 1 तास इथे इन्व्हेस्टमेंट करताय तुमच्यावर, आणि आपली इन्व्हेस्टमेंट कधीही फुकट जात नाही याच्यावर माझा खूप विश्वास आहे. खूप 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 ट्रस्ट आहे. आणि मी इन्व्हेस्टमेंट हा शब्द वापरलेला आहे. माझा 1 तास वाया जातोय, माझा 1 तास खर्च होतोय हा शब्द वापरलेला नाही. इन्व्हेस्टमेंट, व्हॉट एव्हर जे काही आपण करतोय ना, शिकण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यातून काहीतरी चांगलं निर्माण होण्यासाठी, तर ती आपली एक इन्व्हेस्टमेंट असते. आणि इन्व्हेस्टमेंट हा शब्द वापरला की तिथे लगेच मल्टिप्लिकेशन होतं. ओके. मॅम, 1 तारखेला माझी ट्रिप आहे, 8 दिवसांची. त्यामुळे मी 1 तारखेला. ओके, ठीक आहे. आता हे तुमचं तुमचं ठीक आहे ना. सो मी कोणाला फोर्स नाही करू शकत. ओके. आता आज आपण थोडंसं कालचा आढावा घेऊया. काल आपण पाहिलं फॉरगिव्हनेस. सगळ्यांनी, आय होप, प्रत्येकाला माफ केलं असेल. त्याचबरोबर माफी सुद्धा मागितली असेल. फॉरगिव्ह अँड फॉरगिव्ह दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपण काल डॉक्टर मिकाऊ उसुई यांचे 5 प्रिन्सिपल पाहिले रेकीचे, राईट? सो आता पुढे काय बघणार आहोत? मॅडम, तुम्ही रेकीबद्दल काही बोलतच नाही आहात. सो आज आपण रेकीबद्दलच बोलणार आहोत आणि आजचं सेशन सुद्धा प्रॅक्टिकल आहे. ओके. जसं मी सांगते, आपले सगळे सेशन प्रॅक्टिकल असतात. आजचा सेशन सुद्धा प्रॅक्टिकल आहे आणि हा सेशन रेकीबद्दल आहे. रेकीची माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर आपल्या दोन्ही हातांमध्ये आपण रेकी कशी घ्यायची याबद्दल मी तुम्हाला इथे सांगणार आहे. सगळे रेडी आहेत का? चल, एकदा सगळ्यांनी मला एक थंब दाखवायचा आहे, म्हणजे तुमची एनर्जी माझ्यापर्यंत येईल. आणि एनर्जी दाखवताना एकदम एनर्जेटिक राहिलं पाहिजे. एनर्जेटिक. येस, 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 येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमच्या एनर्जी मधून तो फ्लो इथे इथपर्यंत आला पाहिजे माझ्यापर्यंत. कारण आपण आज जे बोलणार आहोत तो सब्जेक्ट आहे एनर्जी बद्दल. ठीक आहे. प्राण ऊर्जा. आपण जिवंत आहोत. आहोत ना सगळे जिवंत? येस ओर नो? मग हे कसं कळणार? सो ती एनर्जी आहे. आणि ही एनर्जी म्हणजेच हा प्राणवायू जेव्हा आपल्या शरीरातून निघून जातो तेव्हा हे राहतं फक्त शरीर. ओके. सो आपण एनर्जेटिक आहोत. त्याचं लक्षण आहे की आपण बोलतोय, आपण रिॲक्ट होतोय, राईट? सो या एनर्जी बद्दल जाता आपण जाणून घेऊया रेकी बद्दल. येस, पण इथे तुम्हाला तुमच्या बरोबर मला कम्युनिकेट करता आलं पाहिजे. आता आपण बघूया काय आहे रेकी. येस, काल काच रेकीचे 5 प्रिन्सिपल्स पाहिले. जस्ट फॉर टुडे, आय विल नॉट बी अँग्री, आय विल नॉट बी वरी, आय विल डू माय वर्क ऑनेस्टली, आय विल बी ग्रेटफुल, आय विल बी काइंड टू ऑल लिव्हिंग थिंग्स. ओके. सो या 5 तत्वांचा, या 5 प्रिन्सिपलचा आपल्या लाईफमध्ये रोज थोडा थोडा उपयोग करायचा आहे. पुढे बघूया. जसं की आता मी म्हणत होती एनर्जी, लॉ ऑफ एनर्जी. आता लॉ म्हटलं, कुठेही जिथे लॉ लागतो तर त्याचा एक नियम फिक्स होतो. लॉ म्हणजेच काय? कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचा रूल चेंज होत नाही. त्याला म्हणतात लॉ. बरोबर ना? सो एनर्जीचा सुद्धा एक लॉ आहे. काय आहे बरं? एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड अँड एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉय. ती क्रिएट सुद्धा केली जात नाही आणि त्याचा नाश सुद्धा होत नाही. मग काय होतं बरं? सो इट कॅन ओनली बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये ती कन्वर्ट केली जाते. मग आता रेकी काय आहे? रेकी सुद्धा एक एनर्जी आहे. मग आपल्या सगळ्यांमध्ये ती आहे का? आता आता इथे उपस्थित आहे का सगळ्यांमध्ये? येस, आपल्या सगळ्यांमध्ये सुद्धा ती उपस्थित आहे. ते आपलं एक शरीर आहे, म्हणजेच आपलं हे फक्त सोल आहे. जसं की या प्रत्येक सोलचं नाव वेगवेगळं आहे. अश्विनी आहे, अस्मी आहे, तृष्णा आहेत, इथे मंजुषा आहेत, माझ्यासमोर वैभव आहे, वैभवी आहेत. हे सगळे काय आहेत? एक प्युअर सोल आहे. पण हे सोल जेव्हा ऍक्शन घेतात वेगवेगळे, मग ती रागाची ऍक्शन असू शकते, ती प्रेमाची ऍक्शन असू शकते, व्हॉट एव्हर, तेव्हा त्याचं माणसात रूपांतर होतं. की मग आपण त्याला म्हणतो, हा माणूस माझ्याशी असा वागला, तो माणूस माझ्याशी तसा वागला. पण आधी ते कोण आहेत? मनाने एक प्युअर सोल. म्हणून रेकीमध्ये म्हटलं जातं आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते म्हणजेच काय? आत्म्याने आत्माला, सोल टू सोल आपण एक नमस्कार केलेला असतो प्रत्येकाला. तुमच्या आतमध्ये प्रत्येकामध्ये एक सोल आहे. आपल्या प्रत्येकामध्ये एक एनर्जी आहे, राईट? आणि या एनर्जीचा वापर प्रत्येकाने आपल्या माइंड प्रमाणे, आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे
जी लोक जिथे जिथे वापर करतील तिथे तिथे ती एनर्जी तुमच्या बरोबर कायम असणार आहे. बरं, याच बॅचमध्ये काही लोकांनी रेकी मे बी 10 वर्षांपूर्वी 5 वर्षांपूर्वी केलेली असेल आणि मग आता आमची प्रॅक्टिस होत नाही मॅडम, सो आम्हाला परत अटेंडमेंटची गरज लागेल का, आम्हाला पुन्हा शिकावी लागेल का? येस, हे तुमच्यावर डिपेंड आहे. पण एकदा का ही रेकी आपण शिकलो ती कधीही आपल्यापासून दूर होत नाही. जर तुम्ही पुन्हा त्याची नव्याने प्रॅक्टिस केला तर तुम्हाला त्याचे आणखीन छान रिझल्ट मिळतील. पण येस, डेफिनेटली कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, राईट? सो अलगदच तुम्हाला दे हरी खाटल्यावरी अशा काही गोष्टी गोष्टी मिळतात का अजूनपर्यंत तरी? हातावर काही बोटावर मोजण्या इतपत लोक असतात, तर त्यांना या गोष्टी मिळतात. त्यांना आपण लकी समजूया, व्हॉटेव्हर, काही समजा. पण माझं तरी असं म्हणणं आहे, की आपण आपल्याला जे हवंय त्याच्यासाठी स्वतः सुद्धा त्याची तिथे ऍक्शन घेतली पाहिजे. तर ते सॅटिस्फॅक्शन थोडंसं वेगळं असतं. येस ऑर नो? इझिली ज्या मिळतात ना गोष्टी त्याच्यापेक्षा शून्यातून जग निर्माण करणं याच्यामध्ये एक वेगळेपण आहे. आहे की नाही? पहिली पहिली चाळ असते, त्या चाळीतून आपण एक छोट्या एका बिल्डिंगमध्ये जातो, तिथून फ्लॅटमध्ये जातो, तिथून बंगल्यामध्ये जातो आणि ते कर्तृत्व त्याची झलक आपल्या चेहऱ्यावर, आपल्या स्वतः बॉडीमध्ये असते की नसते? येस ओर नो? असते ना? येस. तो आपल्याला इथे काय करायचंय, तर रेकीची प्रॅक्टिस करायची आहे. ओके? सो ही प्रॅक्टिस करण्यासाठी कोण कोण तयार आहे? बरं, आता एक पुढचा प्रश्न असेल तुमचा, किती वेळ करायची मॅडम प्रॅक्टिस? बरोबर ना? त्याच्यावर आम्ही सांगू हात वर करायचं की नाही करायचा. राईट? सो ही प्रॅक्टिस करायची फक्त 15 ते 20 मिनिटं. आयुष्यातली तुमच्या दिवसभरातल्या 24 तासांपैकी 15 ते 20 मिनिटं कोण कोण द्यायला तयार आहे? हा तसा छान, बी कॉन्फिडंट. येस, येस. व्हेरी गुड. चला कोमल मॅडम, काहीतरी काम करतायत, काम करून इकडे बघू नका. थोडा वेळ काम ठेवा बाजूला, पूर्ण लक्ष इकडे द्या. म्हणून मी आधीच ऍडव्हान्स मध्ये सांगितलेलं आहे, सगळं काम आवरून मग इथे बसायचं. ठीक आहे? थोडा वेळ कामाला रामराम करा, इकडे लक्ष द्या. ओके, चल आता आपण बघूया काय आहे रेकी. सो रेकी ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. स्क्रीन शेअर करते. सो काय आहे रेकी? रेकी ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, युनिव्हर्सल एनर्जी आहे. प्राचीन काळामध्ये याला हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती असं म्हटलं जातं. म्हणजेच बघा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्येच याचा शोध लागला होता. ओके, त्याला काय म्हटलं जातं होतं? हस्तस्पर्श चिकित्सा. पण जोपर्यंत एखादी गोष्ट बाहेरच्या देशातून येत नाही तोपर्यंत आपण त्यांना ऍक्सेप्ट करत नाही. जसं योगाचा योगचा योगा झाला, मग त्यानंतर आपण ऍक्सेप्ट केलं. यस ऑर नो? तसंच या हस्तस्पर्श चिकित्सा पद्धतीचा काय झाला? रेकी झाला आणि त्यानंतर आपण त्याला ऍक्सेप्ट केलं. म्हणजे बाहेरच्या संस्कृतीने त्याला ऍक्सेप्ट केलेलं आहे, त्याचे बेनिफिट घेतलेले आहेत आणि त्यानंतर ती प्रूव्ह झाल्यानंतर मग आपण आपली हिंदू संस्कृती त्याच्यावर विश्वास ठेवायला लागली. पण हे आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये आधीच अथर्व वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे. ठीक आहे? सो आता पुढे बघूया की काय आहे हस्तस्पर्श चिकित्सा म्हणजे नक्की काय. तर आपल्या दोन्ही तळहातांच्या स्पर्शामधून ही रेकी प्रवाहित होत असते. ओके, आपल्या दोन्ही हातांच्या स्पर्शांमधून ही रेकी ऊर्जा प्रवाहित होत असते. आता याचा उपयोग काय होतो? या एनर्जीमुळे आपण स्वतःसह इतरांचे सुद्धा आजार, काही दुखणं असेल शारीरिक मानसिक लेवलवर, तर ते बरे करू शकतो. पण रेकी लेवल 1 मध्ये एकच कंडिशन आहे की आपण स्वतःपुरतंच करू शकतो आणि ते सुद्धा डिस्टन्सने नाही. जी माणसं तुमच्या जवळ आहेत, ज्यांना तुम्ही टच करू शकता त्यांनाच. म्हणून याला म्हटलं जातं हस्तस्पर्श चिकित्सा. सो आता आपण बघूया की याला फील कसं करायचं. ही ब्रह्मांडीय ऊर्जा सगळ्यांमध्ये आहे. सगळ्यांमध्ये हे हिलिंग पॉवर आहे आपल्या सगळ्यांमध्ये. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक प्राणी मात्रामध्ये ही हिलिंग पॉवर आहे. जसं आपण याला वापरायला सुरुवात करतो तसे आपल्याला त्याचे रिझल्ट मिळत जातात. आणि रिझल्ट कुठल्या कुठल्या स्तरावर मिळतात? इमोशनल, फायनान्शियल, तुमच्या रिलेशनशिपमध्ये, सगळ्याच मानसिक लेवलवर, सगळ्याच लेवलला तुम्हाला रिझल्ट मिळायला सुरुवात होतात. आता पुढे बघूया. सो
हिलिंग म्हणजे काय? हिलिंग म्हणजे थोडक्यात बरं करणं. राईट? हिलिंग म्हणजेच काय तर बरं करणं. लहानपणी ग्राउंडवर मैदानात कोण कोण खेळायचं बरं? हा, कोणीच लिहून घेऊ नका, इकडे फक्त लक्ष द्या. लहानपणी ग्राउंडवर मैदानावर कोण कोण खेळायचं? सगळेच खेळायचे, बरोबर. खेळ खेळताना आपण पडायचो, धडपडायचो, यस ऑर नो? आपल्याला जखम व्हायची. मग ती जखम कशी हील व्हायची? विदाऊट एनी मेडिसिन. आपण त्यावेळेला मेडिसिन्स वगैरे लावायचो का? त्यावेळेला असं विशेष कौतुक केलं जायचं का आपल्या घरातून पडल्यानंतर मलम वगैरे लावणं, मेडिसिन्स लावणं? अजिबात नाही. त्यामुळे मार पडेल या भीतीने आपण ते घरी सांगायचो पण नाही. मग ती आपली जखम कशी बरं व्हायची? तर आपल्या स्वतःमध्येच निसर्गाने एक हिलिंग पॉवर दिलेली आहे आणि त्यामुळे त्या हिलिंग पॉवरने आपली कुठलीही जखम बरी होते. राईट? मलम वगैरे तर हे सगळं बाहेरचं स्तर झालं, त्याच्यावर आपण अप्लाय करतो. ओके. सो आपल्या स्वतःमध्ये ही हिलिंग पॉवर आहे आणि त्याचा वापर करून आपण आपली ही पॉवर वाढवायची आहे. आपल्या या शक्तीला आपण स्ट्रॉंग करायचंय. आता बघूया, मॅक्झिमम आपल्याला जे आजार होतात ते कुठल्या स्वरूपाचे असतात? फिजिकल की इमोशनल? ऑब्विसली मानसिक स्वरूपाचे असतात, इमोशनल स्वरूपाचे असतात. येस ऑर नो? काही आजार आपण आपल्या मनानेच आपल्यावर ओढून घेतो. थोडीशी सर्दी झाली, अरे बापरे, काय माहिती मला पण कोरोना झाला की काय? त्यावेळेचे आपले शब्द, राईट? थोडंसं कुठेतरी छातीत दुखायला लागलं, अरे बापरे, काय हार्ट अटॅक येतोय की काय मला? लगेच आपण गुगल बाबाला प्रश्न विचारायला लागतो, अशी अशी सिम्पटम्स दिसतायत, कसला आजार आहे, काय आहे? आणि बरोबर ना गुगल बाबा आपल्याला त्या 10 मधले 6 सिम्पटम्स एकदम राईट सांगतो. अशक्तपणा येणार, फलाना फलाना होणार, कसं तरी वाटणार बोल म्हटलं की ते कुठेतरी आपल्याला रिलेट होतं. येस ऑर नो? आणि आपण म्हणतो येस, हाच आजार झालाय मला. म्हणजे बरेच मॅक्झिमम आजार हे आपल्या मनाने आपण डिसाईड केलेले असतात. सो रेकी काय करते, तर रेकी या सगळ्या आजारांवर काम करते आणि कुठलाही आजार मुळासकट बरा करण्यासाठी आपल्याला मदत करते. इथपर्यंत क्लिअर आहे? पूर्वीच्या काळी जे आपले ऋषीमुनी आहेत त्यांना एक वेगळीच त्यांच्यामध्ये पॉवर होती. त्यावेळेला जे मेडिटेशन करायचे ते वेगळ्या पद्धतीचं होतं, हाय लेवलचं होतं आणि त्यामुळे त्यांना काही सिद्धी प्राप्त झालेल्या असायच्या आणि त्या कारणाने त्या कुठल्याही व्यक्तीला हील करायचे. जसं की आपले संत ऋषी कोण कोण होते थोडक्यात सांगते मी तुम्हाला. साईबाबा आहेत, व्यास ऋषी, भगवान गौतम बुद्ध. हे काय करायचे, तर कुठलंही आपल्यामध्ये जे काही आजार असायचे ते त्यांना बरोबर त्यांच्या सिद्धीने कळायचे आणि त्यामुळे ते हात फिरवायचे, म्हणजेच काय करायचं, ते हील करायचे त्या आजाराला. ठीक आहे. पण आताच्या काळामध्ये याच्यासाठी काही टेक्निक आलेल्या आहेत आणि त्या टेक्निकच्या साहाय्याने आपण अगदी कमी कालावधीमध्ये मेडिटेशनच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी शिकू शकतो. क्लिअर? सो रेकी म्हणजेच काय, तर एक हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. येस, डेफिनेटली याचा शोध नंतर जपानमध्ये लागला आणि जपानमध्ये लागल्यानंतर तुमच्या मनात आलं असेल की जपानमध्ये लागलाय तर त्याच लोकांनी वापरायची का? नाही. कोणीही, एनी वन कॅन यूज दिस एनर्जी. ओके. कोणीही, तुम्ही सुद्धा तुमच्या प्रॉपर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल कुठल्याही फील्डमध्ये तर त्या कामासाठी तुम्ही रेकी वापरू शकता. क्लिअर झालं? आता हाऊ कॅन बी टीच, हे कसं शिकवलं जातं त्यावर आपण थोडंसं फोकस करूया. हाऊ कॅन बी टीच. सो ही एक गुरु शिष्य परंपरा पद्धती आहे. पूर्वीच्या काळी गुरुकुल होते. गुरुकुलमध्ये अशा प्रकारे, अशा पद्धतीने हे ज्ञान गुरुकडून ट्रान्सफर केलं जायचं शिष्याकडे आणि त्याला म्हणायचं शक्तिपात. आता आपण त्याला म्हणतो अट्युनमेंट. सो पूर्वीच्या काळी काय म्हणायचं त्याला? शक्तिपात. जोपर्यंत शक्तिपाताची प्रोसिजर होत नाही तोपर्यंत तुम्ही किती रेकी लेवल 1 शिका, कोणत्याही टीचरकडे शिका, पण जोपर्यंत तुम्ही शक्तिपात घेत नाही, तुम्हाला गुरुकडून मिळत नाही, तोपर्यंत ती लेवल तुमची पूर्ण होत नाही. क्लिअर? सो शक्तिपात म्हणजे काय किंवा अटेनमेंट म्हणजे काय, क्लिअर झालं का? ओके. तुम्ही म्हणाल, आता तुमच्या मनामध्ये मे बी जी लोक थर्ड लेवल वगैरे शिकले असतील कुठेतरी ऑफलाईन मध्ये, नाही तर ऑफलाईन मध्ये, तर त्यांच्या मनात एक प्रश्न असेल, मॅडम ऑनलाईन मध्ये अटेनमेंट पॉसिबल आहे का? हा प्रश्न मला सतत विचारला जातो.
ऑनलाईन मध्ये अटेंडमेंट आहे का पॉसिबल? कसं बरं, मी कुठे राहते, तुम्ही कुठे राहता, मग कसं बरं पॉसिबल आहे? मग मला सांगा, रेकी लेवल 2 मध्ये जे डिस्टन्स हिलिंग शिकवलं जातं ते का, व्हाय? जर कोणी शिकलं असेल रेकीच्या सेकंड थर्ड लेवल, तर त्यांना मे बी माहित असेल की रेकी लेवल 2 मध्ये डिस्टन्स हिलिंग आहे, आणि या डिस्टन्स हिलिंगने आपण जगातील कुठल्याही व्यक्तीला विदाऊट डिस्टन्स हिलिंग देऊ शकतो. अगदी ती व्यक्ती जपानला असेल, अमेरिकेला असेल, ओके, बाहेरच्या कुठल्याही देशात असेल, त्या व्यक्तीला आपण डिस्टन्सने हिलिंग करू शकतो. डाऊट क्लिअर का? पहिले मी तुमचे डाऊट्स घेते आणि त्यानंतर मी आता तुम्हाला हिलिंग म्हणजे काय ते दाखवते. फील नंतर बघूया. आता आपण ही रेकी फील कशी करायची. जसं की मी म्हणाली, माझे सगळे सेशन प्रॅक्टिकल असतात. मग आपण बघूया फील होते का कोणाला. चला, सगळ्यांनी प्रॅक्टिकल करायचंय माझ्या बरोबर. गेट रेडी. तर त्याच्या आधी थोडीशी एनर्जी दाखवा. जर तुम्ही एनर्जी दाखवलात तर ती रेकी सुद्धा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये तो फ्लो जास्त वाढेल. आणि चष्मा 2 मिनिटासाठी काढून ठेवायचे सगळ्यांनी. रब युअर हँड्स. मॅक्झिमम हँड रब करायचे. मी एक प्रार्थना बोलते, मनातल्या मनात तुम्ही रिपीट करा. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून वर 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 अनाहतमध्ये, अनाहतमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही डिवाइन एनर्जी, ही वैश्विक ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. ओके, आता ओपन युअर आईज. आपले हात जवळ दूर करायचे आहेत सगळ्यांनी, आणि त्या रेकीचा फ्लो आपल्या हातामध्ये फील करायचा आहे. मी माझा व्हिडिओ ऑन करते. हात टच नाही करायचे, हातामध्ये गॅप असायला पाहिजे. ओके. येस, आता आपले हात दोन्ही असे जवळ आणा. बघा, आपले हात एकमेकांकडे ओढले जात आहेत का? एक मॅग्नेटिक फील, एक चुंबकीय शक्ती आपल्या दोन्ही हातांमध्ये आली का? फील करा. कुठला तरी फोर्स आहे जो आपल्या हातांवर काम करतोय आता या स्थितीत. चलो, ज्यांना ज्यांना तो फील होतोय त्यांनी चॅट बॉक्समध्ये येस टाईप करा, किंवा मला एक थंब दाखवायचा आहे. ओके, फील झाला सगळ्यांना? येस. सो आपल्याला काय करायचंय, तर या एनर्जीवरच आपल्याला काम करायचंय. आता फक्त सेकंड डे आहे. सेकंड डेला आपण ही एनर्जी एवढ्या प्रमाणात फील करू शकतो, तर विचार करा लाईफ टाईम या एनर्जीचा आपण किती छान उपयोग करू शकतो. बरं, कोण असं आहे का की मला फील नाही झालं मॅडम? जे व्यवस्थित प्रॅक्टिकल करत असणार आहेत त्यांना नक्कीच हा अनुभव आलेला आहे. चेक करा बरं. आणि व्हिडिओ ऑन ठेवा प्लीज. स्वतःला स्वतः जज नका करू. व्हिडिओ ऑन ठेवा. मला तुमचं अजिबात घर बघायचं नाहीये. येस, इट्स माय रिक्वेस्ट टू एव्हरीवन. प्लीज ऑन युअर व्हिडिओज. आपल्याला जे हवंय ना ते बिंदास मागता आलं पाहिजे युनिव्हर्सकडे. आकांक्षा मॅडम, ओके, नाही फील झालं. मॅडम पुन्हा एकदा अगदी पूर्ण सरेंडर होऊन तुम्ही हे करायचंय आरामात सेशन झाल्यानंतर. ओके. येस, मॅक्झिमम लोकांना फील झालेलं आहे. येस 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 येस. ओके. येस, बघा आता तुमच्याच बरोबर इतर लोकांनी सुद्धा केलेलं आहे, त्यांना फील झालेलं आहे. याचा अर्थ तुम्ही प्रॉपर नाही केलं. ठीक आहे. ओके, आता आपण पुढे बघूया. हे फील केलं आपण सगळ्यांनी. येस, थँक्यू सो मच. आता इकडे लक्ष द्या. सो ही एक गुरु शिष्य परंपरा पद्धती आहे, आणि आपण ती हाऊ रेकी कॅन बी टीच त्यात आपण पाहिलं
गुरु शिष्य परंपरा पद्धती असल्यामुळे आपण आपल्या गुरुकडून. हाऊ रेकी कॅन बी फील, हे सुद्धा आता आपण फील केलं की आपल्या दोन्ही हातांमध्ये ती कशी फील होते. आफ्टर अट्युनमेंट म्हणजे शक्तिपातानंतर तुम्ही रेकीचे एक चॅनल होता, आणि रेकीचे चॅनल झाल्यानंतर जसं की रेकी लेवल 1 मध्ये आपल्याला 10% बेनिफिट मिळतो. रेकी लेवल 2 जेव्हा आपण करतो तेव्हा 50% बेनिफिट मिळतो, आणि रेकी लेवल 3 मध्ये आपल्याला 100% त्या एनर्जीने आपण परिपूर्ण होतो. क्लिअर? रेकी लेवल 1 मध्ये एवढंच फक्त कंडिशन आहे की तुम्ही केवळ तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या लोकांना रेकी देऊ शकता 10% एनर्जीने. आता पुढे बघूया. वाय आय वॉन्ट टू लर्न रेकी. का बरं मला रेकी शिकायची आहे? येस, हा पण प्रश्न आहे सगळ्यांच्या मनात. आतापर्यंत मॅडम आमचं आयुष्य चांगलं चाललं होतं, काही काही प्रॉब्लेम खाचकळगे येत होते, त्याच्यातून मार्ग निघत होते, मग आता मी रेकी का शिकायची? आम्हाला एक सांगा, आपण पूर्वीच्या काळी स्वयंपाक कशावर केला जायचा? चुलीवर, राईट? ते सगळं करण्यासाठी आपला वेळ खर्ची व्हायचा, येस ऑर नो, व्हायचा की नाही? मेहनत लागायची, कारण चूल पेटवणं खायचं काम नाही, ते आपल्याला अजून सुद्धा जमत नाही, मला तरी नाही जमत. ओके, सो वेळ खर्ची लागायचा आपला, त्यानंतर आपल्याला त्याच्यावर मेहनत करावी लागायची. पण आता तीच जागा गॅसने घेतले. गॅस किती मिनिटात, किती सेकंड मध्ये चालू होतो बरं? विदिन सेकंड, राईट? म्हणजेच काय, तर जेव्हा कुठल्या तरी एका आध्यात्मिक शक्तीबरोबर आपण जुळतो, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा एवढे प्रॉब्लेम असतात, तेव्हा ते प्रॉब्लेम हळूहळू आपल्याला कमी व्हायला लागतात. म्हणजेच काय, तर त्यांची तीव्रता कमी व्हायला लागते. ओके, मी असं नाही म्हणणार की सगळेच प्रॉब्लेम शून्य, झिरो, काहीच प्रॉब्लेम होणार नाही मॅडम, मग माझ्या क्लासला अशी लाईन लागली असते. येस ओर नो? बरोबर ना? सो सगळेच प्रॉब्लेम आपले, प्रॉब्लेमची तीव्रता कमी होणार. मग काय होणार मॅडम? 100% जिथे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम होत होते आतापर्यंत, ते मे बी कुठेतरी 30%, 40%वर येणार. मग मला सांगा, 100% जास्त चांगले आहेत की 30%, 40% जास्त चांगले आहेत प्रॉब्लेम? राईट? त्याचबरोबर तुम्हाला त्या प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळणार, वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे चालून येणार. म्हणजेच त्याचबरोबर जी लोक तुमच्या आयुष्यामध्ये नकोत, ती आपोआप तुमच्या लाईफमधून वजा होणार. तुम्ही म्हणाल असं कसं मॅडम? हो, येस, रेकीमुळे या गोष्टी सुद्धा पॉसिबल होतात. आता आपण बघूया रेकीमध्ये आणखीन काय काय होतं. का बरं मला रेकी शिकायची आहे? बरं, इथपर्यंत क्लिअर झालं की आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम हळूहळू कमी व्हायला लागतात. आपण स्वतः आपला उद्देश काय आहे, पर्पज काय आहे ते कळायला लागतं, आणि ते कळायला लागल्यावर आपण बरोबर फोकस होतो, त्याच्यावर काम करायला लागतो. व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट हे आपल्याला कळायला लागतं. ठीक आहे? येस, पुढे बघूया. आरोग्य समस्या. कोणाकोणाच्या बाबतीत आरोग्याच्या समस्या आहेत? आता कुठल्या कुठल्या कारणांमुळे आपल्याला रेकी शिकायची आहे ते मी फक्त थोडक्यात सांगते तुम्हाला. आरोग्य समस्या आहेत, मानसिक समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत, स्वप्नपूर्ती न होणे आणि आत्मविश्वासाची कमतरता, या सगळ्या समस्या आहेत. त्याच्याबरोबर आपल्याला डील करायचंय आणि त्याच्यासाठी आपल्याला रेकी शिकायचंय. त्यातलं पहिलं घेते मी मानसिक समस्या. मला सांगा, प्रत्येक घरात भांडण होत नाही असं कुठलं घर आहे का अजूनपर्यंत? की नाही मॅडम, आमच्या घरात गेल्या वर्षभरात एकदा सुद्धा भांडण झालेलं नाही, असं कोण आहे का? नाही. माणसं आहेत, तिथे वादविवाद थोड्याफार प्रमाणात होणार, हा, पण त्याचं प्रमाण मात्र कमी जास्त असू शकतं, राईट? आता पण बघूया, मानसिक समस्या का निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येक पॅरेंट्सला, प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलाने फलाना फलाना याच फील्डमध्ये जावं. आता या फील्डमध्ये म्हणजे कोणत्या? डॉक्टर, इंजिनियर किंवा त्याच्यावरची कुठली तरी. पण आपल्या मुलाच्या मनात काय आहे त्याबद्दल आपण विचार करत नाही, आणि त्यामुळे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आलेलं प्रेशर कोणावर? मुलांवर. कौटुंबिक समस्या, क्लेश, कलह हा प्रत्येकाच्या घराचा आज हिस्सा बनलेला आहे. आताची जी पिढी आहे, आताची जनरेशन आहे, ते जनरेशन डिप्रेशनमध्ये का जातंय? प्रेमात अपयश, ब्रेकअप. काय करायचं? आणि बरं, आताचे ब्रेकअप एक दोन नसतात, बरेच असतात. मग त्याच्यामुळे आलेलं टेन्शन, राईट? ऍडिक्शन,
काही लोक बरेच अल्कोहोल ऍडिक्ट असतात किंवा आता नशेच्या आहारी, असे बरंच काय काय प्रकरणामुळे मॅक्झिमम आजार त्यांच्यावर ओढवले जातात, मानसिक आजार. ठीक आहे. आता आर्थिक समस्या तर जागतिक आहे. आता कोण म्हणेल का मॅडम माझं बँक बॅलन्स तुडुंब वाहतंय? आहे का कोण असं? असेल तर, खरोखर असेल तर माझ्या अकाउंट नंबर देते मी, सेंड करा. ओके. सो आर्थिक समस्या, फायनान्शियल प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे. मॅडम पैसा एका दारातून येतोय, दुसऱ्या दारातून जातोय. मॅडम वास्तू केलं, हे केलं, ते केलं, फलाना फलाना सगळं केलं. येस, या सगळ्या गोष्टी, वास्तुशास्त्र, न्यूमरोलॉजी, या सगळ्या गोष्टी आपल्या यशासाठी, आपल्या सक्सेससाठी खूप छान उत्तम प्रकारे काम करतात. पण ते करून सुद्धा आम्हाला त्याचे म्हणावे तसे रिझल्ट मिळत नाही. याचाच अर्थ आपला कर्मा कुठेतरी अजून बॅलन्स झालेला नाही. जेव्हा आपला कर्मा बॅलन्स होतो, तेव्हा आपण आधी हे ज्या सगळ्या गोष्टी ज्या केलेल्या असतात ना, त्याचे रिझल्ट योग्य वेळी आपल्याला मिळायला लागतात. सो तो वास्तुतज्ञ तुमच्या घरामध्ये काही वाईट करून गेलेला नसतो, किंवा केवळ पैसा कमवायचा म्हणून त्याने तिथे काम केलेलं नसतं. हा, काही घटक असतात की फक्त पैसा 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 करणारे असतात. सो मी त्यांच्याबद्दल काय बोलत नाही. येस. सो या सगळ्या गोष्टी आपण करतो, पण त्या परमेश्वराला आपलं इंटेन्शन बरोबर माहित असतं की आपण हे सगळ्या गोष्टी का करतोय. कुठून तरी कुठून तरी आपल्याला प्रॉपर रिझल्ट मिळाला पाहिजे. या ना त्या, या ज्योतिषाकडे जाऊ द्या, त्या ज्योतिषाकडे जा, आज या न्यूरोलॉजिस्टकडे जा. येस ऑर नो? का? तर माझं पुढे करिअर चांगलं असायला पाहिजे, माझ्या घरामध्ये माझ्या मुलांना सक्सेस मिळायला पाहिजे. आपला इंटेन्शन किंवा उद्देश एकच असतो, बरोबर ना? आणि म्हणूनच आपण एवढं सगळं करतो की मला जे स्ट्रगल करावं लागलं ते माझ्या मुलाला नको. आम्हाला नवरा बायकोना जे मेहनत करावी लागली आजपर्यंत इथे येण्यासाठी, ते आमच्या मुलांना नको. येस ऑर नो? सो येस, आर्थिक समस्या सगळ्यांच्या बाबतीत आहे आणि त्याच्यावर सुद्धा रेकी काम करते. काही लोक असतात, स्वप्न बघतात वयाच्या 25व्या वर्षी. बघतात ना तुम्ही, तुमच्यापैकी पण बघितलेलं असेल ना. पूर्ण कधी होतात? 60 ओलांडली तरी काहींची स्वप्न पूर्ण होत नाही, किंवा ती स्वप्न पूर्ण झाली तरी त्यांना त्याचं मग कौतुक राहत नाही. राहतं का? कारण योग्य वयामध्ये मिळालेल्या गोष्टी आणि वय निघून गेल्यानंतर मिळालेल्या गोष्टी फरक असतो की नाही? मग तुम्हाला वाटतं की मला योग्य वयात, आता मला नाही पण माझ्या मुलांना, किंवा तुमचं योग्य वय असेल, आता तुम्ही 25-30ला असाल, तर या वयात मी जी स्वप्न बघते ती माझी वेळेवर पूर्ण व्हावीत, असं कोणाकोणाला वाटतं? सो त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे, त्यांच्यासाठी हा सेशन आहे. ठीक आहे. नातेसंबंधांमध्ये आलेला तणाव, ऑब्विसली आज विश्वास ठेवण्यासारखा एकतरी व्यक्ती आहे का? आपली पाठ वळताच आपल्या मागे गॉसिपिंग होते. येस ऑर नो? कितीही तुमची जीवाभावाची मैत्रीण असेल, पाठ वळली की गॉसिपिंग चालू. राईट? म्हणजेच काय, तर ट्रस्ट, विश्वास ही गोष्ट राहिलीये का? नाही. त्यामुळे आपण स्वतःला नेहमी एकटं समजतोय. मी एकटीच आहे, मला शेअरिंग नाहीये कोणीच माझ्याबरोबर, कोणाशी मी माझं दुःख बोलावं किंवा माझ्या मनातल्या गोष्टी मी कोणाला सांगाव्यात. कारण काही आपल्याला वाटतं, काही रिलेशन 5-6 वर्ष आपल्याबरोबर खूप छान पद्धतीने राहतात, पण नंतर त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात, कटुता निर्माण होते आणि मग मात्र त्या रिलेशनला फुल स्टॉप लागतो. बरोबर ना? आणि म्हणूनच येस, डेफिनेटली आपल्या जीवाभावाची, आपल्या हक्काची एखादी तरी व्यक्ती आपल्या बरोबर असावी असं प्रत्येकाला वाटतं. आणि हे ट्रस्ट निर्माण करण्यासाठी, हे विश्वास निर्माण करण्यासाठी रेकी काम करते. रेकी केवळ चांगल्या व्यक्तीच तुमच्यापर्यंत पाठवते, आणि ज्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको त्यांना आपोआप तुमच्या आयुष्यातून वजा केलं जातं. ओके. आता पुढे बघूया. आत्मविश्वासाची कमतरता, स्वतःमध्ये एक न्यूनगंड, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, माझ्यामध्ये कॉन्फिडन्सच नाहीये, मी लोकांसमोर बोलूच शकत नाहीये. मी घरी सगळं काम करते मॅडम, स्वयंपाक हे ते सगळं खूप ऍक्टिव्ह आहे, पण चार चौघांमध्ये बोलायची वेळ येते ना, तेव्हा मला बोलताच येत नाही हो. मी एरवी खूप एक्सपर्ट आहे कॉम्प्युटरमध्ये, मला काही द्या, पण जेव्हा एखादी मीटिंग असते, एखादा सेमिनार असतो, तेव्हा मला ना प्रेझेंटेशन करायलाच येत नाही. येस ऑर नो? म्हणजेच कुठेतरी आपल्या स्वतःमध्ये कॉन्फिडन्सची कमतरता आहे, हे माझं काम होईल की नाही, ह्या असा न्यूनगंड आपल्यामध्ये निर्माण झालेला आहे. सो या सगळ्या नैराश्यामुळे आपण एक टोकाची भूमिका घेतो. काय टोकाची भूमिका? डिप्रेशन.
आणि आता हा डिप्रेशन वर्ड आपल्याला युज टू झालेला आहे. झालंय ना? डिप्रेशन येऊन या फलाना फलाना व्यक्तीने फाशी लावून घेतली, फॅनला लटकवलं, विहिरीत उडी मारली, ट्रेन खाली हे झालं, फलाना फलाना चालूच आहे. येस और नो? म्हणजे आता जगणं मुश्किल झालेलं आहे, पण मरणं, मृत्यू अगदी स्वस्त झालेला आहे. त्यांना असं वाटतं एकदा आपण मेलो की सगळे प्रश्न संपले, पण असं नाही. जी व्यक्ती सुसाईड करते ती ना वर धड राहत ना खाली धड राहत. तिचा आत्मा मधल्यामध्ये फिरत असतो. त्यामुळे सुसाईडचा विचार मनाला स्पर्श सुद्धा करू देऊ नका. कितीही तुमच्यावर काही संकट येऊ देत, प्रॉब्लेम येऊ देत, पण येस त्याच्यातून बाहेर येण्याची जिद्द असली पाहिजे तुमच्यामध्ये. सुसाईड हा त्याच्यावर मार्ग नाही. ओके? डेफिनेटली त्याच्यातून तुम्हाला हळूहळू का होईना मार्ग मिळतात, पण मिळतात. याचा अर्थ तुम्ही हरलात. आणि मला हरलेली माणसं आवडत नाही. मलाच काय या युनिव्हर्सला सुद्धा हार मानणारी माणसं आवडत नाही. ठीक आहे? आता आपण पुढे बघूया. तुमच्या मनामध्ये रेकीबद्दल बरेच काही प्रश्न आहेत. बरोबर ना? सो ते बघूया. गेल्या वेळेला मला एका लेडीजने विचारलेलं, "मॅडम हे काही जादूटोणा वगैरे आहे का?" ओके. सो आता आपण बघूया एक तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते मी. रेकी स्पर्श चिकित्सा आणि पास्ट लाईफचा काय संबंध आहे? बॅड कार्मिक बाइंडिंग्स काय आहे? ब्लॉकेजेस काय आहेत? ब्लॅक मॅजिक काय आहेत? आणि त्याच्यासाठी कंडिशन काय आहे? त्याबद्दल आता आपण बोलूया. रेकीचा आणि आपला पास्ट लाईफचा काय संबंध आहे? एकच मिनिट, मी थोडंसं पाणी घेते तुला. तो काही गोष्टी आपण आपल्या पास्ट लाईफ मधून आणलेल्या असतात. येस ओर नो? आहे तुमचा याच्यावर विश्वास? आता त्याचं एक उदाहरण देते. काही गोष्टी आपण आपल्या पास्ट लाईफ मधून आणलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल, एक घर आहे, त्या घरामध्ये सगळेच नॉनव्हेज खातात. सगळेच नॉनव्हेज खातात. पण एखादा कोण व्यक्ती असतो, एखादा मुलगा असतो, त्याला कधी सांगितलेलं नसतं, काही नसतं, तरी तो मुलगा म्हणतो मला नॉनव्हेज नको. होतं की नाही असं कोणाच्या तरी बाबतीत? मला सांगा. तुमचा हँड अप करा. म्हणजे मला कळेल की येस, कुठेतरी तुम्ही रिलेट करताय. ओके, अश्विनी मॅडम म्हणतो. म्हणजेच काय? तर तो मुलगा मे बी त्याच्या आधीच्या लाईफमध्ये कुठेतरी ब्राह्मण फॅमिलीमधला असेल आणि त्यामुळे तुमच्या घरी जरी त्याचा आत्ता जन्म झालेला असेल, तरी तो नॉनव्हेजला स्पर्श करत नाही. ओके. काही मुलं अशी असतात, की त्यांना जॉब करायला आवडत नाही. किती आई-वडिलांनी विरोध केला तरी ते बिझनेसच करतात. मला बिझनेसच करायचंय. याचा अर्थ पास्ट लाईफमध्ये कुठेतरी तो बिझनेसमध्येच असणार. बिझनेस त्याच्या नसा-नसामध्ये एवढा इन्व्हॉल्व झालेला असणार ना, की त्यामुळे त्याला दुसरं काही नको, मला छोटा-मोठा का होईना मला बिझनेसच करायचंय. सगळा विरोध पत्करून तो मुलगा बिझनेसच करतो. सो अशाच पास्ट लाईफमधून आपण अनेक गोष्टी घेऊन आलेलो असतो आणि त्याचा परिणाम आपल्याला वर्तमान काळात भोगावा लागतो. त्यालाच आपण भोग म्हणतो. आपले भोग. आता हे भोग चांगले असतील, तर ऑब्व्हियसली त्याचा चांगला परिणाम होतो. पण हेच भोग जर वाईट असतील, तर व्हाईस वर्सा. त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मग तुम्ही म्हणाल, "मॅडम असं कसं? त्या जन्मातले भोग तेव्हाच क्लिअर करायला पाहिजे ना परमेश्वरांनी." नाही ना. ते भोग तुम्हाला या नवीन जन्मात क्लिअर करावे लागतात आणि त्यानंतरच तुम्हाला दुसरा जन्म मिळतो. ह्या परमेश्वराने ही एक कंडिशन आपल्या सगळ्यांवर ठेवलेली आहे. सो आपल्या पास्ट लाईफमध्ये जे भोग आहेत, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात ब्लॉकेजेस, जे आपण घेऊन आलेलो असतो. तर ते काढून टाकण्यासाठी सुद्धा जर वाईट असतील ब्लॉकेजेस, तर ते काढून टाकण्यासाठी सुद्धा रेकी आपल्याला सपोर्ट करते. क्लिअर? जेणेकरून आपण आपलं आयुष्य खूप छान, सुंदर बनवू शकतो. रेकीच्या फ्लो बरोबर काही सिम्बॉल्स प्रभावीपणे काम करतात, पण हे सिम्बॉल्स रेकी लेव्हल 2 मध्ये आहे. ओके, आता पुढे बघूया. रेकी ब्लॅक मॅजिक आहे का मॅडम? जेणेकरून माझ्या सासूवर, माझ्या जावेवर, माझ्या घरातली जे लोक मला विरोध करतायत प्रॉपर्टीसाठी, त्या सगळ्यांवर मी करते. सो नाही. हा एक गैरसमज आहे. रेकी केवळ आणि केवळ चांगल्या कामासाठी वापरली जाते. पोलीस खात्यामध्ये वगैरे म्हटलं जातं ना, जी मी रेकी करून आलोय. ती रेकी करून आले म्हणजेच काय? टहाळणी. म्हणजेच पाहणी करून आलोय. कुठे काय आहे? काय ठेवलंय? इथे काय आहे? वगैरे असं. त्याला इन्व्हेस्टिगेशन म्हणतात. ती रेकी वेगळी. ओके. सो ही रेकी म्हणजेच काय? आपण स्वतःचं भलं करून इतरांचं सुद्धा भलं करू शकतो. एका वाईट प्रकाशाच्या माध्यमातून, एनर्जीच्या माध्यमातून. सो
तंत्र मंत्र हे सगळं काही या रेकीमध्ये चालत नाही. हे ब्लॅक मॅजिक करणारी लोक वेगळी असतात. ओके. आता पुढचा प्रश्न बघूया. रेकी शिकण्यासाठी कंडिशन आहे का? येस, रेकी शिकण्यासाठी कंडिशन काही नाहीये. फक्त रेकी शिकणाऱ्या व्यक्तीला कळायला पाहिजे की याचा वापर कसा करायचा. आणि म्हणूनच वयाची कंडिशन काय आहे? फक्त 13 वर्षापासून. कारण 11-12 वर्षाची मुलं चंचल असतात, त्यामुळे त्यांना किती सांगितलं तुम्ही त्याला नाही कळणार. तो 13 वर्षापासून आता माझी जस्ट एक रेकीची बॅच चालू होणार आहे. रेकी आणि एंजलची, फक्त मुलांसाठी, वय वर्ष 13 ते 18. ओके. सो त्याच्यामध्ये मुलांना त्यांच्या अभ्यासासाठी कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं, छोट्या छोट्या प्रॉब्लेमला हील कसं करायचं याच्यावर सांगितलं जातं. सो रेकी शिकण्यासाठी काही कंडिशन नाही. मेल फिमेल कुठलंही, म्हणजे कोणी एनी कुठलाही ट्रान्सजेंडर सुद्धा हे करू शकतात. जाती धर्माचं बंधन नाहीये. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे का? अट एकच आहे, ओनली वन कंडिशन, की तुमचा त्याच्यावर ट्रस्ट असायला पाहिजे. ओके. कंडिशन असायला पाहिजे, सॉरी, तुमचं त्याच्यावर ट्रस्ट असायला पाहिजे. आता आपण पुढे बघूया. इथपर्यंत क्लिअर झालं का? येस. सो कोणत्याही समस्येवर रेकीद्वारे उपाय काढू शकतो. जसं जसं तुम्ही तुमची साधना मेडिटेशन वाढवायला लागतात, तस तसं तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळायला लागतात. रागावर कंट्रोल यायला लागतो. आपल्यातील कार्यक्षमता, जी क्रिएटिव्हिटी आहे ती वाढायला लागते. जसं की माझा उद्देश आहे प्रत्येक घरात रेकी, घर घर रेकी. ओके. आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही फ्रीमध्ये का शिकवताय, बरोबर ना? मोदींचं वाक्य होतं घर घर तिरंगा, हर घर तिरंगा. माझं वाक्य आहे घर घर रेकी. का बरं? याच्यामध्ये काय वाटते तुम्हाला? माझा स्वार्थ आहे की नाहीये? ऑब्विसली प्रत्येक गोष्ट आपण स्वार्थासाठीच करतो. याच्यामध्ये माझा पण स्वार्थ आहे. काय स्वार्थ आहे ते आता आपण बघूया. प्रत्येक घरात ऍटलिस्ट रेकीचा एक तरी हिलर असावा, असं मला वाटतंय. हा माझा स्वार्थ आहे. त्याच्यामध्ये माझा बेनिफिट काय आहे? की जर मी प्रत्येक घरामध्ये, काही लोकांना परिस्थितीमुळे, फायनान्शियल प्रॉब्लेममुळे नाही करता येत रेकी लेवल 1, जसं की हा माझा लेवल 1चा कोर्स पहिला 3,000चा होता, तो आता मी सगळ्यांना फ्री केलेला आहे. त्याचा उद्देश काय आहे पहिलं मी तुम्हाला ते सांगते. बघा, आपल्याकडे काही गोष्टी यायला सुरुवात झाल्या ना, की आपल्याला देता पण आलं पाहिजे. लक्ष्मीचा एक रूल आहे. आलं ना, की द्यायला पण शिकलं पाहिजे. आपण काय करतो, आलं की स्वतःचा स्वार्थ साधतो आणि स्वतःकडेच ठेवायला बघतो. आणि मग काय होतं, लक्ष्मी पण आपल्याला आजमावते. आजमावते ना. जसं की आता आपल्या समोरच उदाहरण आहे, विनोद कांबळी. विनोद कांबळीला नेम, फेम, पैसा सगळं मिळालं आयुष्यात. मिळालं की नाही सांगा? पण त्याचा वापर त्याला योग्य प्रमाणात करता आला का? नाही. केबीसी मध्ये जिंकलेला एक 5 करोड जिंकलेला एक सदस्य सुशील कुमार, आठवतंय का कोणाला? परमेश्वराने दिलं त्याला, पण त्याचा वापर त्याला करता आला का? लगेचच तो बँकरप्ट झाला. येस ऑर नो? म्हणजेच लक्ष्मी आजमावते सुद्धा. सो आपल्याला जर एखादी गोष्ट मिळायला लागली तर ती देता सुद्धा आली पाहिजे. हा एक माझा उद्देश होता. आणि दरवर्षी जेव्हा मी अक्कलकोटला जाते, स्वामींचरणी काहीतरी देण्यासाठी, माझं मन जेव्हा जे जे म्हणतं, मला आदेश देतात स्वामी, तसं तसं मी करते. आणि माझा गेल्या 1 वर्ष, माझा आता या जानेवारीला मला 1 वर्ष कंप्लीट होईल. माझा उद्देश सफल झालेला आहे, की एका वर्षामध्ये मी बऱ्याच लोकांना फ्री रेकी लेव्हल 1 दिलेलं. जवळजवळ बऱ्याच म्हणजे आता त्याचं कॅल्क्युलेशन मी केलंच नाही, पण बऱ्याच लोकांना, जवळजवळ 5,000च्या वर लोकांना मी फ्री रेकी शिकवलेला आहे. आता याच्यामध्ये माझा हे काय आहे, बेनिफिट काय आहे, स्वार्थ काय आहे, त्याच्याबद्दल जाणूया. जेव्हा तुम्ही माझ्याकडून रेकी लेवल 1 फ्री शिकता, तेव्हा ऑब्व्हियसली तुम्ही मला तुमचे ब्लेसिंग्स देणार की नाही देणार? देणार ना. सो आपले 2 अकाउंट आपले असतात. एक आपलं बँक अकाउंट आणि एक आपलं ब्लेसिंग्स अकाउंट. जेव्हा हे ब्लेसिंग्स अकाउंट काम करायला लागतं ना, तेव्हा बँक अकाउंट ऑटोमॅटिकली वाढत जातं. येस ऑर नो? याच्यावर माझा खूप ट्रस्ट आहे. खूप 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 ट्रस्ट आहे. ओके. सो हा माझा एक उद्देश आहे. सो आता इन शॉर्ट मी माझी थोडीशी तुम्हाला माहिती देऊ का? आवडेल का तुम्हाला? नाहीतर तुम्ही म्हणाल 7 दिवस आमची सेशन घेणारी बाई नक्की कोण आहे? तर थोडक्यात मी माझं एक इंट्रो देते तुम्हाला. येस, थँक यू सो मच. येस. सो माय सेल्फ ज्योती विजय पवार. मी मुंबईला राहते. बॉर्न अँड बॉटम मी मुंबईचे आहे. ओके. लग्नाआधी परेलला होती, लग्नानंतर मी घाटकोपरला आलेली आहे.
मी रेकी ग्रँड मास्टर आहे, वास्तू कन्सल्टंट आहे. त्यानंतर मी मनी रेकी ग्रँड मास्टर आहे, डाउसिंग एक्सपर्ट आहे, न्यूमरोलॉजिस्ट आहे, एंजल मास्टर ट्रेनर आहे. ओके, टॅरोट कार्ड मी शिकले, पण टॅरोट कार्ड मी शिकवत नाही, त्याच्यामध्ये मला माझा एवढा जास्त इंटरेस्ट नाहीये. देन मी अॅनिमल कम्युनिकेटर आहे, मी आकाशिक रेकॉर्ड रीडर आहे. ओके, आता आपण पुढे बघूया की मी गेल्या 15 वर्षापासून या फील्डमध्ये आहे आणि गेल्या 15 वर्षामध्ये मी बऱ्याच लोकांना त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये त्यांचा बेनिफिट करून दिलेला आहे. आधी मी बरेच सेशन ऑफलाईन मध्ये घेत होती, पण आता कोरोना नंतर संपूर्ण तो ऑनलाईन झालेला आहे. त्याचं रिझन असं, ते रिझन पण सांगते तुम्हाला. पहिल्यांदा काय व्हायचं, ऑफलाईन मध्ये सगळे सेशन ऑफलाईन मध्ये असल्यामुळे आपला वेळ वाया जायचा, आपला पैसा वाया जायचं की नाही. त्याचबरोबर तुम्हाला वेळ काढायला लागायचा, कारण ते सेशन एका दिवसाचे किंवा 2 दिवसाचे 4-4, 5-5 तासाचे सेशन असायचे. येस ओर नो? हे सगळं मी करून झालेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते. एक पूर्ण सेशन असायचं 10 ते संध्याकाळी 5 किंवा 6चा. त्यामुळे तेवढा वेळ जायचा. एकाच दिवसाच्या सेशनमध्ये काही गोष्टी डोक्याच्या वर निघून जायच्या. आणि म्हणूनच या गोष्टी तुमच्या आयुष्यात नको व्हायला. किंवा माझा याच्यामध्ये बेनिफिट काय आहे, की ऍट अ टाइम मला या झूमच्या प्लॅटफॉर्मवर 500 लोकांना शिकवता येतं. येस ओर नो? त्याचबरोबर तुमचे सुद्धा पैसे वाचतात, तुमचा सुद्धा वेळ वाचतो आणि टाइम डिवाइड केल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी इझिली मिळतात. एक दिवस तुम्ही 5 तास 6 तास काढू शकता का? नाही. त्यापेक्षा 1-1 तास, दीड-दीड तासाचे सेशन असतील तर तुम्ही इझिली अटेंड करू शकता. येस ओर नो? ओके, येस, थँक्यू सो मच. आता आपण पुढे बघूया. सो आधी मी घेत होते, पण आता मी फक्त वास्तूच्या वगैरे काही सेशन्स असतात ते फक्त ऑफलाईन मध्ये घेते. बाकी ऑनलाईन आहे, ऑनलाईन मध्येच. याच जूनमध्ये पुण्याला मला हा महाराष्ट्राचा टायकून बिझनेस टायकून अवॉर्ड मिळालेला आहे. या ज्या श्रुती मराठी आहेत ऍक्ट्रेस, त्यांच्याकडून. त्यानंतर हे जे आहेत सीईओ ऑफ एव्हलेटी, तर त्यांच्याकडून सुद्धा मला हे प्राइज मिळालेलं आहे हिलिंगच्या क्षेत्रामध्ये उत्तम काम केल्यामुळे. आणि हे RCI रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची एक मी मेंबर आहे. तो अशा प्रकारे रेकी ग्रँड मास्टर न होता रेकी प्राईम मास्टर असं त्याचं आता नाव आहे. येस, इथपर्यंत क्लिअर आहे? येस. हा, आता कोणाचा काय प्रश्न असेल तर विचारू शकता. बाकी रेकीचे बेनिफिट काय आहेत ते आपण उद्याच्या सेशन मध्ये घेऊया. आय नो दॅट आज संडे आहे. येस अस्मे मॅडम, थँक्यू सो मच. हा येस, कोणाचा काय प्रश्न असेल तर विचारा. थँक्यू सो मच रुपाली मॅडम, थँक्यू. येस येस, मी जसं सांगितलं स्मिता मॅडम, थोडंसं पेशन्स ठेवा. मी काय म्हणाले तुम्हाला, 7 दिवसांच्या सेशनमध्ये तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. त्यामुळे मी आता ते सांगत नाही. जी काही प्रश्न वेगळे असतील तर त्याची उत्तरं मी देते. येस, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू. दिल से थँक्यू. हा येस, कोणाचा काही क्वेश्चन असेल तर हँड रेज करा, मी घेते. नो डाऊट्स? येस, बोला ना स्वाती मॅम. हँड रेज केलंय का? कोणाचा काही डाऊट असेल तर त्याच्यातून एकच होतं, एक तर मी चांगलं शिकवते, तुमच्यापर्यंत कळतंय, किंवा तुम्हाला त्याच्यातलं काहीच कळत नाही. सो मी काय समजू? हा येस, स्वाती मॅडम. हॅलो मॅम. येस. खूप छान झालं 2 दिवस. मला म्हणजे काहीतरी वेगळं शिकायला मिळतंय, आवडतंय. पण आता तुम्ही जेव्हा तुमचं इंट्रोडक्शन करून दिलं ना, त्यात तुम्ही ते मनी बद्दल सांगत होतात, म्हणजे तुम्ही मनी हिलिंग पण करतात. तर आम्ही जे शिकतोय त्यातनं स्वतःपुरता मनी हिलिंग आम्हाला आम्ही शिकू का? हे 7 दिवसांच्या सेशन मध्ये हा प्रश्न येणार आहे, तो आता इथे त्याचं उत्तर नाही देत. अच्छा, ठीक आहे. तेच जे विचारायचं. 7 डेज मध्ये जे प्रश्न मी तुम्हाला प्रश्न तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्याची उत्तर या 7 डेजच्या सेशन मध्ये आहे. तो हा पण त्यातलाच एक प्रश्न आहे. सो त्याचं उत्तर तुम्हाला तिथे मिळेल. ठीक आहे. अजून एक विचारायचं होतं. हा, म्हणजे मला असं वाटलं की काहीतरी करावं, माझ्याकडे आयडियाज खूप आहेत, पण मला हिंमत नाही होत की आज उठून आता हे करायचंच आहे आपल्याला. म्हणजे मी खूप दिवस झाला विचार करतेय
की आता नवऱ्याला काहीतरी फायनान्शियल सपोर्ट म्हणून आपण काहीतरी बिझनेस करावं घरातून किंवा बाहेर जाऊन. मला आयडिया खूप आहेत पण हिंमत नाही होत बाहेर जाऊन काही करायची. गुड आयडिया. ऑलवेज ऑलवेज रिस्पेक्ट युअर सेल्फ. आणि येस, डेफिनेटली जर तुमच्याकडे वेळ असेल, जर तुमचं कॅलिबर असेल, तुमचं एज्युकेशन असेल, तर नक्कीच आपल्या संसाराला आपल्याकडून मदत झालीच पाहिजे. एक हो. हातापेक्षा दोन हाताने जी कामं होतात ना, ती बेस्ट होतात. हा पण मला म्हणजे हिंमत नाही होत. तर मला यातनं काहीतरी असं म्हणजे मला स्वतःला डेफिनेटली काहीतरी डेफिनेटली जसं पॉझिटिव्ह मी एनर्जी म्हणाली, हवी. येस डेफिनेटली जसं मी म्हणाली, ते अपॉर्च्युनिटीज आपोआप आपल्याकडे यायला लागतात. ओके. हम्म. येस. हा, नेक्स्ट कोणाचा क्वेश्चन आहे बरं? ओके, निवेदिता कुठे? हा, येस. हा, बोला. हॅलो मॅडम, तुम्ही खूप छान शिकवता पहिली थँक्यू गोष्ट सो तर. मच. अ, आता जसं की मी वर्किंग आहे, तर मला बाकीचे दिवस दुपारचं आपलं सेशन असल्यामुळे ते रेकॉर्डिंग मिळाले तर फार बरं होईल. संध्याकाळची सेशन आणि असतात आपलं. हो, 5 ते 6 आहे ना, पण माझं नाहीये ना. हा, एकच मिनिट, हा, मी एकच मिनिट. हा हा, बोला. हा ऍक्च्युली माझं वर्किंग आवर्स आहे 9 to 5 हा, आणि इथून माझ्या घरापासून बाणेरला आहे, त्यामुळे मला यायला जायला दीड राहता ते कुठे तीन तुम्ही? तास ते जातात. मी खराडी, पुणे. ओके, आता याच्यावर तुम्हाला एक सोल्युशन देते बघा. माझ्याकडे वर्किंग लोक खूप आहेत माझ्याकडे. ओके. कधीतरी असं होतं की तुम्हाला तो सेशन लाईव्ह मध्ये सुद्धा अटेंड करायला मिळतो. ऑफिसमध्ये प्रत्येक हो. वेळेला काही बॉस आपल्यावर कॅमेरा ठेवून नसतो. आणि आपल्याला मोबाईल मधून अटेंड करायचंय. त्यामुळे तुम्ही काम करता करता सेशन ऐकू शकता. सेकंड थिंग इज दॅट की तुम्हाला आपला ऍपचा ऍक्सेस दिला जातो. ऍपचा ऍक्सेस दिल्यामुळे तुम्ही तुमचे त्या दिवसाचे व्हिडिओ, त्या दिवसाचं सेशन एनी टाइम कधीही बघू शकता. आणि माझ्याकडे वर्किंग लोक जास्त आहेत, हे सुद्धा मला सांगायला आवडेल. आणि त्याचबरोबर आपल्या ओके. फ्रायडेला एक सेशन असं असतो की त्या सेशनमध्ये ज्या लोकांना, वर्किंग लोक आहेत, त्यांना काही समजलं नसेल तर रात्रीचा जो सेशन असतो त्याच्यामध्ये तुम्हाला मग तुमचे डाऊट्स क्लिअर केले जातात. अजून काय हवंय बोला. अजून आता तुम्ही- मला ग्रँड मास्टर व्हायचं इच्छा आहे, नक्की नक्की नक्की. तर तुम्ही पुढे कन्सल्ट कराल तसं. येस, ऑफकोर्स. माझे कितीतरी ग्रँड मास्टरचे आता ऍडव्हर्टायझिंग चालू झालेले आहेत, सेशन चालू झालेले आहेत. आता मी त्यांची नावं नाही सांगणार, कारण आपले आपले जेव्हा स्टुडंट्स, माझ्या माध्यमातून माझे स्टुडंट जेव्हा असे प्लॅटफॉर्मला येतात वेगवेगळ्या, सो मला ती खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी की माझे स्टुडंट या रेक्कीच्या माध्यमातून जॉब सोडून आता अर्निंग करतात आणि जॉबपेक्षा खूप डबल सॅलरी घेतात. आणखी काय हवंय? माझ्यावर ट्रस्ट ठेवून त्या या फील्डमध्ये ते आलेले आहेत आणि माझ्यापेक्षा छान, म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त ती नाही. लोक तिथे इन्कम अर्निंग करतात. म्हणजे हे एक क्षेत्र असं आहे की तुम्हाला सगळं मिळतं याच्यामध्ये. नेम, फेम सगळं मिळतं. पण एकच, ट्रस्ट असायला पाहिजे आणि आवड असायला पाहिजे, तरच या. येस, नुसतं पैसा एक्झॅक्टली कमवण्याचं एक्झॅक्टली. माध्यम म्हणून नाही. थँक्यू. येस, थँक्यू. 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 थँक्स येस टू येस. यू अँड थँक्स टू युनिवर्स. थँक्यू सो मच. येस. ओके, शलाका शलाका बोलू. मॅडम, म्हणजे मी एकदा मध्ये न्यूमरोलॉजीचं असं एकदम असंच ऐकत होते, म्हणजे सेशनच केलं होतं मला वाटतं. तर माझं होतं का? नाही नाही, न्यूमरोलॉजी होतं का मला आता आठवत नाही ऍक्च्युअल कशामध्ये. हा, तर त्याच्यात असं दिलं होतं की माझा जो नंबर आहे बर्थ डेटचा, त्याच्यात युनिव्हर्स कडनं तुम्हाला काही मिळणार नाही, मिळणार असं नाही. काहीतरी ते. हा. कोणता नंबर आहे बरं? 16 मला वाटतं, तारीख 16 तारखेचाच होता वाटतं काहीतरी. माझ्या मुलीचा 16 नंबर आहे. 16 नंबर कार्मिक नंबर आहे. म्हणजे मी असंच काहीतरी ऐकलं होतं, म्हणजे की युनिव्हर्स, आता काय मला पण 16 ऍक्च्युअल नंबर आठवत नाही. म्हणजे 7 नंबर. 7 नंबर म्हणजे हा, तुम्ही ऑकल्ट मध्ये खूप छान प्रगती करू शकता. म्हणजे ते 16 मी नंबर म्हणून 16 नंबर कार्मिक नंबर आहे. आता तो कार्मिक नंबर म्हणजे काय? सो माझ्या न्यूमरोलॉजीचे सेशन 6 दिवसाचे फ्री आहेत, ते अटेंड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. ओके, थँक्यू थँक्यू. ठीक आहे. पण येस. तसं काही नाहीये म्हणजे. काही नाहीये. देवाने, मला सांगा, देवाने विचार करूनच आपल्याला जन्माला घातले ना. हा हा. मग असं सिलेक्टेड केलंय का हिला ऐश्वर्या रायच बनवायचं, हिला माधुरी दीक्षितच बनवायचं, बाकी काय मग? नाही नाही, त्याच्यात कसं दिलं होतं की ज्या गेल्या जन्मात ज्यांनी असं काही केलं असेल त्यांना ते 16 नंबरला जन्माला घातले आणि त्यांना मग युनिव्हर्स हा, मी सांगेन ना सपोर्ट तुम्हाला, करत नाही डोंट असं. वरी. जिथे प्रॉब्लेम आहे तिथे सोल्युशन पण आहे, आहे की नाही? लॉ
केलंय आपण टाळा हे केलंय तर त्याला चावी बनवली की नाही बनवली? दॅट्स इट. जास्त विचार नाही करायचा कुठल्याही गोष्टीवर. लगेच सोल्युशन शोधून काढायचं. हा, ज्या लोकांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनीच प्रश्न विचार, कारण मला व्हिडिओ ऑन असणारे लोक आवडतात. अपर्णा मॅडम व्हिडिओ ऑन नाहीये तुमचा, सो तुमचा प्रश्न मी नाही घेऊ शकत. नेक्स्ट कोण आहे बरं? हा येस, आता बोला. मी पण आता व्हिडिओ बंद करून बसली तर चालेल का तुम्हाला? अनम्यूट हा सॉरी हा नाही येस. नाही सॉरी मॅम काल आणि आज दोन्ही टाइम मी ट्रॅव्हलिंग मध्ये होते त्याच्यामुळे मला आता मी ट्रॅव्हलिंग मध्येच आहे. मध्ये मध्ये तुमचं मला काहीच कळलं नाही, शेवटच मला कळलं म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये असल्यामुळे. तर माझे 2 दिवस मिस झाले. माझी खूप इच्छा आहे की पुन्हा हे करायचं. तर 2 दिवसाचं रेकॉर्डिंग मिळणार आहे की पुन्हा मला कुठला तुमचा दुसरा त्या नेक्स्ट ग्रुपवर आहात टाइम तुम्ही आता, कोर्स बॅच द्यायचा? 17 चालू आहे आपली. बॅच 17 हा मध्ये हा आहात का? हा हो त्याच बॅच मध्ये आहे. मग बॅच मध्ये जा, तुम्हाला व्हिडिओ टाकलाय मी कालचा, अपलोड केलेला आहे, बघा. ओके ओके येस, ठीक आहे. बाकीच्या सगळ्यांना व्हिडिओ दिसला का कालचा? आणि बऱ्याच लोकांनी खूप छान कमेंट्स केलेल्या आहेत, त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. हा येस, सोनाली शिंदे. हॅलो. हा. हा मॅडम, पहिले तर तुमचे खूप धन्यवाद. हा. हा, आणि बोला. मी असं ऐकलंय की रेकी शिकण्यासाठी सप्तचक्र हिलिंग खूप महत्वाचं असतं. सप्तचक्र बॅलन्स करणं गरजेचं असतं, तर ते पण तुम्ही शिकवणार आहात का? हा, ते शिकवणार आहे मी आता. त्यात तो प्रश्न नको इथे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा सांगा. हा, आणि मला असं विचारायचं होतं की माझे जे स्किन प्रॉब्लेम्स आहेत ते रेकीने बरे होणार आहेत का? हो, होणार. अच्छा, ठीक आहे. त्यासाठी ज्या तुम्ही ज्या देता की मी स्वतः गोष्टींवर करू ट्रस्ट शकेल? असेल, ज्या गोष्टींवर तुमचा ट्रस्ट असेल, त्या गोष्टी होणार आहे. क्लिअर? ओके पण त्याचबरोबर तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंट सुद्धा तुमची सुरूच ठेवायची. ओके ओके. मेडिकल ट्रीटमेंट आणि हिलिंग अशा दोन्ही आपल्याला यूज करायचे. ठीक आहे, चालेल. थँक्यू. हा येस. एकच मिनिट. हा, नेक्स्ट कोणाचा क्वेश्चन आहे बरं? वरून जा. हा, ज्योती बोला. ज्योती साळवे, कुठून आहात? नमस्कार मॅडम. नमस्कार. मी मुंबईवरून पवईवरून आहे. ओके. नमस्कार. थँक्यू सो मच. मला तुम्ही भेटलात आणि मी या सेशनमध्ये आहे. ॲक्च्युली मॅडम माझं जॉबचा टायमिंगचा इश्यू आहे. तर व्हिडिओ ऑफ ठेवून जर मी अटेंड केलं तर चालेल का? कारण मी बहुधा बसमधूनच मी आधीच जात असते. सांगितलेलं आहे, जी लोक जॉबला आहेत त्यांनी व्हिडिओ ऑफ करा, नो प्रॉब्लेम. पण जी चालेल. लोक अटेंड करतात माझं घरातून माझे सेशन, तर त्यांनी व्हिडिओ ऑन करा. एनर्जी ट्रान्सफर होत असते, तुमच्या चांगल्यासाठीच आहे. आणि नाही, व्हिडिओ पॉसिबल ऑन आहे तिथे केल्यामुळे काय करेन. होतं, मला कळतं कोण माणूस कुठल्या पद्धतीने ते सेशन अटेंड करते. ओके. थँक्यू सो मच मॅम. कोणामध्ये किती निगेटिव्ह एनर्जी आहे, किती पॉझिटिव्ह एनर्जी आहे, याच्यातला फरक कळतो. हो, आणि मॅडम न्यूमरोलॉजीचं तुम्ही सांगितलं की त्याचेही सेशन्स असतात. तर त्याचं टायमिंग वगैरे त्याचं काही डिटेल्स? डिटेल्स मी आपल्या ग्रुपवर सेंड करेन. ठीक. थँक्यू सो मच मॅम. येस. ओके, चलो मग आता संडे आहे, सगळ्यांनी छान आराम करा. जेवण केलं असेल रेडी, जेवा. थँक्यू सो मच. आणि उद्या आपला टायमिंग 5 ते 6 असणार आहे, ठीक आहे ना? येस, उद्याचा टायमिंग ऍज युजल आपला 5 to 6 असणार आहे. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.